धैर्य जेव्हा विश्वासाशी जोडले जाते तेव्हा स्थिरताच खरी शक्ती बनते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीसाठी फेब्रुवारी महिन्याचं संपूर्ण मासिक राशी भविष्य. वृषभ राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी हा फक्त पुढे जाण्याचा नाही, तर भक्कम पाया मजबूत करण्याचा महिना आहे. हा असा काळ आहे जिथे घाई न करता घेतलेले निर्णय तुमचं भविष्य कायमचं बदलू शकतात. या महिन्यात थांबणं म्हणजे मागे जाणं नाही, तर योग्य वेळी योग्य उडी घेण्यासाठी स्वतःला सावरणं आहे. फेब्रुवारीत येणारा महाशिवरात्रीचा पावन पर्व वृषभ राशीच्या जीवनात मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि कर्मात स्थिरता घेऊन येतो. चला मग सुरुवात करूया या शांत, स्थिर आणि शक्तिशाली ज्योतिषीय प्रवासाला. फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस: 4 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन, 13 फेब्रुवारी विजय एकादशी, 15 फेब्रुवारी महाशिवरात्री, 17 फेब्रुवारी सूर्यग्रहण, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती. हे दिवस केवळ तारखा नाहीत, तर त्यांच्या ऊर्जेमुळे तुमच्या जीवनावर खोल परिणाम घडवणारे टप्पे आहेत. ग्रहस्थितीचा संक्षिप्त आढावा: या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ एकामागोमाग एक कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. हा ग्रहसंयोग तुमच्या भाग्यस्थान आणि कर्मस्थानाला अत्यंत सक्रिय करतो. परंतु लक्षात ठेवा, राहूही याच ठिकाणी आहे. म्हणजेच मोठ्या संधींबरोबर भ्रम, गोंधळ आणि उतावळेपणाचाही धोका. म्हणूनच हा महिना धीराने निर्णय घेण्याचा आहे. करिअर आणि शिक्षण: करिअरच्या दृष्टीने हा महिना मोठे बदल घडवू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, नवीन संधी दिसतील, पण त्यासोबत गोंधळही वाढू शकतो. कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. जॉब बदल, प्रमोशन, ट्रान्सफर याबाबत संधी मिळेल, पण सगळं सोडून उडी घेण्याआधी विचार आवश्यक आहे. शिक्षणाच्या बाबतीत पहिला अर्धा महिना अनुकूल, दुसऱ्या अर्ध्यात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल. टेक्निकल, मॅनेजमेंट, फायनान्स या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. आरोग्य: या महिन्यात स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. थकवा, अशक्तपणा, मानसिक ताण जाणवू शकतो. पुरुषांनाही पोटाचे विकार, ॲसिडिटी किंवा ताणामुळे त्रास होऊ शकतो. पाणी भरपूर प्या. झोप आणि आहार याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, आरोग्य टिकवलंत तरच यश उपभोगता येतं. आर्थिक स्थिती: फायनान्सच्या बाबतीत हा महिना अचानक लाभ देणारा आहे. पण एक धोका आहे: लालच. शेअर मार्केट, क्रिप्टो, हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट यात अतिउत्साह टाळा. पैसा येईल, पण उतावळेपणा केला तर टिकणार नाही. सल्ला घेताना योग्य व्यक्तीकडूनच घ्या. व्यवसाय आणि नोकरी: व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय शक्तिशाली. परदेशाशी संबंधित काम, नवीन डील्स, नवीन प्लॅनिंग यात यश मिळेल. मंगळ राहू युती ऊर्जा वाढवते, पण राग आणि घाईही. संयम ठेवलात तर प्रगती नक्की. नोकरीत काम वाढेल, पण त्याचं फळ थोडं उशिरा मिळेल. धीर ठेवा. प्रेम, विवाह आणि कुटुंब: प्रेम संबंधात इगो आणि गैरसमज टाळा. संवाद ठेवलात तर नातं वाचेल. वैवाहिक जीवनात जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबात थोडी चिंता, पण शेवटी समाधान. शब्द जपून वापरा. शांतता ठेवा. फेब्रुवारी महिन्याचे उपाय: 13 फेब्रुवारी विजय एकादशी, तुळशीला पांघरी मिठाई अर्पण करा. 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा. 15 फेब्रुवारी महाशिवरात्री, शिवलिंगावर दूध व मध मिश्रित अभिषेक करा. 21 वेळा ओम नमः शिवाय जप करा. 17 फेब्रुवारी सूर्यग्रहणानंतर घराच्या मुख्य दारावर गंगाजळ शिंपडा. सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. वृषभ राशीच्या मित्रांनो, हा महिना तुम्हाला शिकवतो, हळू चालूनही खूप दूर जाता येतं. धैर्य, विवेक आणि शांत निर्णय हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. महाशिवरात्रीच्या पावन ऊर्जेने तुमच्या जीवनात स्थिरता, सुख आणि समाधान लाभो. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया, अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. जय श्री राधे कृष्णा.